या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। आषाढी एकादशी नंतर लागलीच कार्तिकीचा हाट म्हणजे कार्तिकी वारी सोहळा होतो। वारकऱ्यांनी या दोन्ही महापर्वात सांभाळले तर इतर पर्वाची मुळीच गरज नाही। म्हणूनच शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्त शहरातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले व भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून येत होती। प्रबोधिनी कार्तिकी एकादशी महाविष्णूचा प्रबोधोत्सव, चातुर्मास समाप्तीचा महापर्व काळ अन समचरण व समदृष्टीचा पांडुरंगाला लोकोत्सव। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठी मन सुखदुःखाचे गाठोडे बरोबर घेऊन जसे पांडुरंगाच्या भेटीस जाते तसे कार्तिकीलाही जाते आणि मागील परिहार पुढे नाहीसीन झालिया दर्शन एक वेळा या संत वचनाप्रमाणे पांडुरंगाच्या चरणी आपले श्रद्धापुष्प समर्पित करतो। आषाढी कार्तिकी वारकऱ्यांना महापर्व वाटतात। या दोन्ही वाऱ्या केवळ महापर्वच नाही तर निष्काम महापर्व आहेत। या वाऱ्यातून पांडुरंगाच्या भेटीस जाणारा वारकरी हाच खरा निष्काम कर्मयोगी आहे। वारी ही वारकऱ्यांची साधना पद्धती आहे। वारी हा समूह जीवनाचा एक महामंत्र आहे। मनातला विठ्ठल जेव्हा जनात प्रवाहित व्हायला लागतो तेव्हा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, मुनी, मानसी त्याचे अस्तित्व जाणवते आणि सावळ्या विठ्ठलाच्या प्रेमाच्या भरतीत शुद्र वासनेचे भाव विरघळून जातात। शेतकरी विठ्ठलास आपल्या काळ्या आईचे अंग मानतो। अशा या पवित्र अशा कार्तिकी एकादशी निमित्त शहरातील विविध विठ्ठल मंदिरात भाविकांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते। तसेच मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड।